दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। भेसळ ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि मकोका कारवाईसाठी सध्याच्या असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा सरकारकडून केली जाईल असं समजतंय। याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिलेत। दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी असे निर्देश अजित पवारांनी दिले। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीसह वाढीव निधी सुद्धा देण्याची तयारी दाखवली आहे। दूध आणि तत्सम अन्न पदार्थात होणारी भेसळ अतिशय गंभीर बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, काय नेमके या सगळ्या संदर्भात उपाययोजना आता केले जाऊ शकतात? अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भात निर्देश सुद्धा दिलेले आहेत असं समजतंय। तांत्रिक अडचणीत आपण पुन्हा एकदा सुशांत यांना संपर्क करूया। मात्र ही सध्या बातमी आपण बघतोय, दूध भेसळ करणाऱ्यांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे आणि तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत। दुधातली भेसळ तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जावी, त्याच्यासाठी जो निधी लागेल ती मदत आम्ही करू असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे।